जय श्री महाकाल, जय आदिशक्ती भगवती, जय माकामा। जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल, पण व्यक्ती एखादा सतत आजारी पडत असेल, या कुठची तरी क्रॉनिक आजार त्याला असेल, तर त्या आजारातून तो लवकरात लवकर रिकवर करण्यासाठी एक कामाख्या सिंदूराचा, अभिमंत्रित कामाख्या सिंदूराचा एक उपाय तुम्हाला सांगतो। तुम्हाला काय करायचं आहे, कामाख्या सिंदूर घ्यायचं आहे, त्याला अत्तर लावायचं आहे, तो हातात घेऊन इच्छा व्यक्त करायची की अमुक अमुक आजारी व्यक्ती तो ठीक झाला पाहिजे, आणि त्याच्या 5 लिंबू घ्यायचे, 5 लिंबूंना सिंदूर लावायचं आणि त्याच्या डोक्यावर अँटी क्लॉकवाईज उतरवून फिरून 21 वेळा ते लिंबू कापून बाहेर फेकून द्यायचे, आणि एक कागद घ्यायचा, त्या कागदावर स्वास्तिक तुम्हाला बनवायचं, त्याला अत्तर लावायचं, तो स्वास्तिक काढलेला कागद हातात घेऊन इच्छा व्यक्त करून आजारी माणसाच्या उशाखाली तुम्हाला ठेवून द्यायचा आणि तो तसाच राहून द्यायचा। शिवाय ज्यांना औषधांचा प्रभाव होत नाही तर त्यांनी काय करायचं, व्हाईट पेपरवर स्वास्तिक काढून अत्तर लावून तर स्वास्तिक काढलेला कागद हातात घेऊन इच्छा व्यक्त करून त्या कागदावर औषधं ठेवायचे, त्याच्याने औषधांचा पण प्रभाव वाढतो। शिवाय जो आजारी माणूस आहे ज्याच्या उशाखाली स्वास्तिक काढलेला कागद ठेवलेला आहे, त्याच्याने तुला पटापट लवकर रिकवर करणं चालू होत जाईल। लिंबू कापल्याने कोणा काय नजर असेल या निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट असेल त्याचा प्रभाव कमी होऊन जाईल, त्याच्याने जो आजारी माणूस आहे तो लवकर रिकवर करायला सुरुवात करेल। तर आजारातून लवकर रिकवर होण्याचा हा मी उपाय तुम्हाला सांगितलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा। जय श्री महाकाल, जय आदिशक्ती भगवती, जय माता।